नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जन्म. मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी शहराध्यक्ष भारत जाधव यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती काय असणार आहे हे विचारले असताना ते म्हणाले की जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील यावर आमचा फोकस असणार आहे. मी राहुल रणदिवेस चंदन बोलू, सोलापूर न्यूज. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचे भारत जाधव यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. ते मागच्या टर्मला म्हणजे गादेकर च्या पहिले अध्यक्ष होते आणि आता त्यांच्यासकट आपण संवाद साधणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आता निवडणुकीत तर जाहीर झाले, यांची रणनीती कशी असणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अध्यक्ष साहेब नमस्कार. नमस्कार. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची आमची स्थापना झालेली आहे, डिक्लेअर केलेलं आहे. ते जागा वाटपाचं थोड्याच दिवसात आम्ही एकत्र बसणार आहोत. आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय महेश गादेकर, मी स्वतः, शंकर पाटील, ॲडव्होकेट बेरिया, आणखीन आमचे काही महत्त्वाचे प्रमुख आहेत. एकत्रित बसून आम्ही आधी चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेतून एकच आम्हाला बघायचं आहे की जास्तीत जास्त आपल्या महाविकास आघाडीचं सदस्य कसं निवडून येतील, नगरसेवक कसं निवडून येतील, त्या दृष्टिकोनातून आमचं महत्त्वाचं रणनीती आहे. मग त्यात आमच्यात काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंचं सेना असेल आणि आडम मास्तरांचं पक्ष असेल आणि अनेक असे आमचे मित्र पक्ष, आम्ही एकत्रित एका विचाराने, आणि त्यात मनसे सुद्धा असेल, मनसे सुद्धा, त्यांना सुद्धा आम्ही जवळ करणार आहोत. हे सर्वजण मिळून एका विचाराने या येत्या निवडणुकीत आम्ही सहभाग घेणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून महाविकास आघाडीचा सत्ता या महापालिकेत यायला पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये BJPचं राज्य या महापालिकेत होतं. तुम्हाला सर्वांना, जनतेला माहितीच आहे 5 वर्षात त्यांनी काय केलं. साधं त्यांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन सुद्धा निवडता आलं नाही. अशा पद्धतीनं त्यांचा कारभार होता. तो कारभार संपूर्ण जनतेच्या मनात रुजलेला आहे. त्यांचं हे वागणुकीचं, वाईट वागणुकीचं रुजलेलं आहे. त्यामुळे आम्हाला नक्की खात्री वाटते सोलापूरची जनता, मतदार त्या वेळेला महाविकास आघाडीला निवडून दिल्याशिवाय पर्याय ते ठेवणार नाहीत असं मला वाटतं. आणि या भागातून, म्हणजे मी ज्या भागातून राहतो त्या भागातून 1-2 प्रभागात मी लक्ष घालणार आहे. 2 प्रभागात जास्तीत जास्त कसं निवडून येईल माझे म्हणजे शरद पवार पक्षाच्या वाटेला किती या प्रभागातून नगरसेवकासाठी उमेदवारी मिळेल त्यांना मी जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करणार आहेत. आणि महेश गादेकर आमचे अध्यक्ष अभ्यासू आहेत आणि त्यांनी पूर्णपणे याच्यात इन्व्हॉल्व होऊन कशा पद्धतीनं प्रमुखांच्यावर म्हणजे जबाबदारी टाकायचं आहे ते टाकतील, त्या पद्धतीनं आम्ही या इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. आणि आमचं विजय नक्कीच निश्चित आहे असं मी ठामपणाने सांगतो. अध्यक्ष, तुमची आघाडी होत आहे, तुम्ही एका पक्षाला सोबत घेतले नाही असं त्यांच्या अध्यक्षाचं म्हणणं आहे. म्हणजे MIM पक्षाचं. MIM पक्षाकडे कोण गेलं नाही, कोण आलं नाही, कोण बोललं नाही. नेमकं MIM पक्ष हे तुमच्या बरोबर असणार आहे का नाही? आता ते वरिष्ठ पातळीवर ते कळल. आमचे प्रदेशवरचे काय निर्णय होईल, मग ते काँग्रेसचा निर्णय असेल, प्रदेशवरचं राष्ट्रवादी पक्ष शरद पवार पक्षाचा असेल किंवा कम्युनिस्ट पक्षाचा असेल, तो वरून जे काही निर्णय लागेल त्या पद्धतीने आम्ही करू. अध्यक्ष,
की जे काँग्रेसचे मतं असतील, राष्ट्रवादीचे मतं असतील, काय बहुभाषिक आपल्या शहरामध्ये मुस्लिम समाज आहे, तो MIM मुळे वेगळा जाणार नाही का? तुम्हाला असं वाटत नाही का? नाही, मला असं वाटत नाही. कारण एम पक्षाच्या बाबतीत मुस्लिम समाजामध्ये भावना आता बदललेली आहे. आपल्याला चित्र दिसते तसं. जास्तीत जास्त महाविकास आघाडीकडे हा मुस्लिम समाज ओढवलेला आहे आणि पूर्णपणे खात्री वाटते ते आमच्या बरोबर राहतील. काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणले होते की शिवसेना जर आमच्या बरोबर, आम्ही शिवसेनेबरोबर जाणार आहे, एकनाथभाई शिंदेची शिवसेना, आणि ते अमोल बापू शिंदेचे मित्र आहेत, असे ते म्हणले होते की आम्ही जर सेनेला जर कुठं तर कुचंबना होत असेल तर आम्ही सेनेला घेऊन एकत्र लढणार आहोत, असं ते म्हणले होते. नेमकं ह्या काय हे भानगड नेमकं? आता हे चेतन नरोटेलाच विचारलेलं बरं. मी काय सांगू शकत नाही या बाबतीत. अध्यक्षांनी आपल्याला खूप काय माहिती दिलेली आहे. म्हणजे चेतन भाऊलाच माहीत, म्हणजे सेना त्यांच्या बरोबर असणार आहे का नसणार आहे, परत सेना भाजपा बरोबर असणार आहे का काँग्रेस बरोबर असणार आहे का, ह्यांच्या युतीमध्ये असणार आहे. आणि MIM सगळ्यात मोठा पक्ष म्हणलं जात आहे अध्यक्ष, की MIMचे शहर अध्यक्ष म्हणाले की आम्ही भाजप आणि MIMच येऊ शकते सोलापूर शहरामध्ये. काय म्हणसाल तुम्ही याच्यावर? नाही, असं होऊ शकत नाही. एमआयएमच येऊ शकेल. आता काय, आता प्रत्येक पक्षाचं त्यांचं मत आहे. त्या मताला मी आडवं जाऊ शकत नाही, परंतु माझं मत सांगतो एमआयएम इथे येऊ शकत नाही मोठ्या प्रमाणात. जे यंग पिढी आहे MIM पक्षामधली, मुस्लिम भाषिक, बहुभाषिक आपल्या सोलापूर शहरामध्ये जे यंग पिढी आहे, काय मोजकेच प्रभाग आहेत, त्या प्रभागात हिंदू मुस्लिम असं मतदान होत असतंय. ह्याच्यावर तुम्ही काय म्हणसाल? आता तुम्ही गेल्या वेळेस मध्याच्या इलेक्शन मध्ये बघितलेलं आहे, हिंदू मुस्लिम असं मतदानाचं हे झालं. नेमकं काय हे भानगडाचं? कसं आहे, हे बीजेपी पक्ष जे आहे ते जातीवादी पक्ष आहे आणि RSSचे त्यांचा संबंध मोठ्या प्रमाणात, ते RSSच आहेत आणि त्यांना हे पाहिजे असतं. हिंदू मुसलमानमध्ये जर वाद निर्माण केला तर त्याचा फायदा आपल्याला होईल असं त्यांचं समज आहे. पण सोलापूर शहरामध्ये आता तसं अजिबात होणार नाही. कारण त्यांचं रणनीती सगळं आता सोलापूर शहरातल्या नागरिकांना कळालेलं आहे. तसं आता होत नाही. हिंदू मुस्लिम हे भावासारखेच आहेत, भावासारखेच राहणार आहेत. कितीही त्यांनी प्रयत्न केला या सोलापूरमध्ये हिंदू मुस्लिमचं म्हणजे वेगळं असं काही दिसणार नाही. धन्यवाद अध्यक्ष. आपल्याला अध्यक्षांनी खूप काही चांगली माहिती दिली आहे, त्यांची रणनीती कशी असणार आहे, अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.